माणगाव शहरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। शहरातील उतेखोलवाडी येथे 28 एप्रिलच्या मध्यरात्री एका अज्ञात इसमानं वाघमारे कुटुंबियांच्या रिक्षा आणि मॅक्सिमो गाडीला पेटवून दिल्यानं खळबळ उडाली। या आगीत वाहनं जळून खाक झाली असून कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। या घटनेमुळे माणगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीचं भयावह चित्र समोर आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार उतेखोलवाडी येथील बाळा वाघमारे यांचे मुलगे विलास आणि विनायक हे रिक्षा क्रमांक MH06Z 4257 आणि मॅक्झिमो क्रमांक MH06BE 546 चालवून कुटुंबाला हातभार लावतात। रात्री त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या या दोन्ही वाहनांना अज्ञात इसमानं पेटवलं। काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि दोन्ही वाहनं जळून खाक झाली। या घटनेनं वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। हा माणगावमधील पहिलाच प्रकार नसून या अगोदर देखील महाराणा प्रताप नगर येथील रोहिदास पवार यांच्या स्विफ्ट डिझायरला एका मनोविकृत व्यक्तीनं आग लावण्याचा प्रयत्न केला होता। मात्र सुदैवाने त्यावेळी प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला। माणगाव शहरात सातत्यानं घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीसोबतच संतापाचं वातावरण आहे। शहरातील प्रत्येक नगरात रात्रीच्या गस्ती वाढवाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। या प्रकरणात अज्ञात इसमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असली तरी अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही। शहरातील या सलग गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। माणगाव शहरातील हा धक्कादायक प्रकार केवळ एक घटना नसून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर इशारा आहे। आता पोलीस काय कारवाई करतात आणि आरोपी कधी पकडला जाणार याकडे संपूर्ण माणगावकरांचं लक्ष लागलंय। वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।